पुण्यातील एक जुना मोहल्ला. त्या रस्त्याच्या एका टोकाला सिद्धार्थ नावाचा एक मुलगा राहत होता. समोरच्या घरात त्याच्या वयाची अन्वी नावाची मुलगी राहत होती. दोघं लहानपणापासून शेजारीच होते. सिद्धार्थ थोडं खट्याळ, खेळकर तर अन्वी गोड, शांत आणि हुशार मुलगी. लहानपणी एकमेकांना खूप चिडवायचे, भांडायचे पण नंतर लगेच एकत्र खेळायला लागायचे. शाळेतले दिवस सुरू झाले. पहिल्याच दिवशी सिद्धार्थच्या आईला त्याचा हात धरून शाळेत नेलं तर समोर अन्वी तिच्या वडिलांसोबत तिथं उभी होती. दोघांनी वर्गही तीच. त्या दिवसापासून दोघांचं शालेय जीवन एकत्र सुरू झालं. वर्गात अन्वी नेहमी पहिल्या बेंचवर बसायची तर सिद्धार्थ मागच्या बेंचवर. अभ्यासात ती हुशार आणि तो खेळात चमकणारा. शालेय जीवनात अन्वी सिद्धार्थची खरी मैत्रीण झाली. एकमेकांना होमवर्कमध्ये मदत करणं, वही आणून देणं, एकत्र प्रोजेक्ट करणं हे सगळं जुळवायला लागलं. शाळा संपेपर्यंत ती केवळ शेजारी राहिली नव्हती तर एकमेकांचे खरेखुरे आधारस्तंभ झाले होते. 12वी संपल्यावर दोघांनीही एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा लागली. कॉलेजमध्ये नवीन मित्रमैत्रिणी, नवं वातावरण, स्वातंत्र्य. पण त्या सगळ्यांना सिद्धार्थ आणि अन्वी त्यांचं नातं घट्ट होतं. कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्ये सिद्धार्थने एकदा अन्वीला सांगितलं, "तू माझ्याशिवाय नोट्स पूर्ण करू शकली असतीस का? मला वाटलं मीच तुझा खरा मित्र आहे." "हो." अन्वी हसली. "अरे मूर्खा, माझं आयुष्य म्हणजे फक्त नोट्स नाहीत. तू आहेस म्हणून मी आनंदी आहे. मला कळत नाही का? आणि मैत्री खास आहे." हळूहळू या खास मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ लागले. अन्वी डोळ्यातला विश्वास आणि सिद्धार्थच्या मनातील जवळच एकत येत होती. दुसऱ्या वर्षी कॉलेज टूरला गेलेले होते. महाबळेश्वरच्या एका ठिकाणी सूर्यास्त पाहत असताना सिद्धार्थच्या मनातील प्रेम बाहेर आलं. त्याने अन्वीचा हात धरला आणि थरथरत म्हणाला, "अन्वी, मला माहीत नाही हे कसं सांगायचंय, पण मला तू आवडतेस. फक्त मैत्रीण म्हणून नाही तर खूप अधिक." अन्वी काही क्षण शांत बसली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, "सिद्धार्थ, मला वाटलं होतं तू कधी ना कधी सांगशील. मी सुद्धा तुला तेच पाहिजे." त्या क्षणापासून त्यांचं आयुष्य बदललं. दोघे आता फक्त मित्र नव्हते तर आयुष्यभरासाठी साथीदार झाले होते. कॉलेजमध्ये एकत्र अभ्यास करत, कॅन्टीनमध्ये चहा, एकत्र लायब्ररीमध्ये बसणं, सगळ्या गोष्टी खास झालं. दोघांनी आपल्या नात्याबद्दल फारसं बाहेर सांगितलं नाही, पण जवळचे मित्र त्यांना आनंद पाहून ओळखू शकत होते. सिद्धार्थ नेहमी म्हणायचा, "अन्वी, तू माझं जग आहे. तुझ्याशिवाय मी काही नाही." आणि अन्वी हसत उत्तर द्यायची, "आणि तू माझं घर आहेस. जिथे तू आहेस तिथे माझं मन आहे." तिसऱ्या वर्षात त्यांना नात्याचं थोडं आव्हान आलं. अन्वीच्या आईवडिलांना तिचं शिक्षण पूर्ण करून लगेच लग्न करायचं होतं. त्यांना वाटलं की चांगला वर शोधावा, पण अन्वी आईला थेट सांगितलं, "आई, माझं मन कुणावर तरी आहे. तोच माझा होणार आहे." आणि माझ्यावर धक्का बसला. माझ्या आईवडिलांना धक्का बसला. शेजारचा मुलगा म्हणजे सिद्धार्थ, त्यांना ते मान्य नव्हतं. त्यांना वाटलं की कॉलेजातली एक प्रेम कथा फार काळ टिकत नाही, पण अन्वी ठाम होती. सिद्धार्थला ही परिस्थिती कठीण वाटत होती. त्याने ठरवलं की अन्वीला कधीच सोडणार नाही. दोघांनी ठरवलं, आधी करिअर, मग आयुष्यात पुढलं पाऊल. पदवी पूर्ण झाल्यावर दोघांनी नोकरी मिळाली. शहरात राहून त्यांना आपलं भविष्य घडवायला सुरुवात केली. त्याच काळात त्यांच्या नात्यातील शारीरिक जवळ आली आणि त्या एकमेकांवर जीव ओतत होती. अन्वीला डोळ्यात आता एक स्वप्न होतं, सिद्धार्थसोबत संसाराचं. काही महिन्यांतच अन्वीला कळालं की ती गर्भवती झालेली आहे. तिचं मन धडपत होतं. तिने सिद्धार्थला सांगितलं, "सिद्धार्थ, आपल्याला लग्न करावंच लागणार आहे. ते पण लगेच. मी एकटी हे पेलू शकत नाही." सिद्धार्थ थोडा घाबरला, पण त्याचा निर्णय पक्का होता. "अन्वी, तू माझं सगळं आहेस आणि मी तुझा. आणि आपल्या बाळाच्या मागे कायम आहे." आपण हे जगाला दाखवून हे खरं प्रेम कसं असतं. दोघांना आपल्या घरांशी समजावलं. सुरुवातीला विरोध झाला, पण शेवटी अन्वी आईवडिलांना मान्य केलं. कारण त्यांना पाहिलं तर सिद्धार्थ खरंच जबाबदार होता. थाटामाटात लग्न झालं. शेजारी, मित्र, नातेवाईक सगळे जमले. सिद्धार्थने अन्वीला कपाळावर सिंदूर लावला. डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "आजपासून तू फक्त माझी आहेस आणि ती तुझा." लग्नानंतर काही महिन्यातच अन्वीला एक गोंडस मुलगा जन्म दिला. दोघांना डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांच्या प्रेमकथेला फळ आलं. त्यांच्या हातात होतं सिद्धार्थचं बाळाला हात घेत होतं आणि अन्वीला म्हणाला, "आपल्या मैत्रीपासून सुरू झालेलं प्रेम आज एका छोट्या जीवामध्ये जीव आहे. हेच खरं आयुष्य आहे. हेच खरं प्रेम आहे." सिद्धार्थ अन्वी कथा म्हणजे शेजारी घरात जन्मलेलं एक साधं पण खरं प्रेम. लहानपणाच्या भांडणापासून कॉलेजच्या प्रेमापर्यंत, आव्हानापासून गर्भधारणेपर्यंत आणि शेवटी विवाहापर्यंत ही कथा दाखवली की खरा प्रेम केवळ भावना नसून जबाबदारी, विश्वास आणि एकमेकांसोबत त्यागाचं नातं आहे. त्याचं प्रेम शेवटी विवाहात आणि एक नव्या जीवनात जन्म